राइड के लिए अभी बज रहे मॉर्निंग के 4 बजे, सुबह के 4 बजे। तो अभी जस्ट नहा के हो गया हमारा रेडी। ये आज का आउटफिट रहेगा। मैं ये शर्ट पहनेंगे हम एंड दिस विल बी द ट्राउज़र बिकॉज जितना कंफर्टेबल रहेगा सिटिंग पोजीशन उतना अच्छा रहेगा हमें। सो आपको पीछे मिरर में दिखते रहेगा, मतलब सामने टेबल पे सामान पड़ा है और हम रेडी हो गए अभी राइड के निकलने के लिए। एंड येस अभी हम निकल रहे। एक मयूर आ रहा है अपने ज्वाइन करेगा एंड देन आगे हमें बिलाल ज्वाइन करेगा। सो वी आर फर्स्ट मीटिंग मयूर एंड देन मीटिंग बिलाल, देन वी आर हेडिंग डायरेक्टली टूवर्ड्स श्रीवर्धन। विल स्टॉप फॉर अ ब्रेकफास्ट इन पेन एज पर आवर प्लान। पेन और एल्स पेन होंगे और एल्स वर्कल में तो नहीं मिलेगा, बट पेन ही हमारा चल रहा है प्लान। पेन में या फिर नागोठने से नागाठाने कुछ तो बोलता है। आई डोंट प्रॉपर मीनिंग। नागाठाने या नागोठाने, आई थिंक सो नागोठाने। तो वहाँ पे भी हम ब्रेकफास्ट कर सकते हैं। वहाँ तक तो हम खींच लेंगे बिकॉज इट्स ऑलमोस्ट 80-90 किलोमीटर नागोठाने। सो वहाँ तक तो खींच लेंगे मॉर्निंग में, इतना कुछ प्रेशर है नहीं। सो हम निकल रहे हैं। अभी पता नहीं लाइट कितना आ रहा है। अर्ली मॉर्निंग है बहुत ज़्यादा, 4:15 हो गया। ज़्यादा बड़ा आवाज़ भी नहीं कर रहा हूँ मैं। लाइट के पोल के नीचे से कोई वीडियो शूटिंग करो। तो अभी निकल गई। दिस विल बी आवर फाइनल अटैक। लाइक ये छोटा बैग लिया मैंने, वॉलेट एंड चार्जर सब रखने के लिए। पीछे का बैग जिसमें लैपटॉप है, अपना कपड़े एंड ऑल सब है। ये चीज़ अपन कैरी कर रहे हैं। अपना हेलमेट, उसके माउंट लग गया है, देन ग्लव्स एंड अपनी वो गाड़ी वहाँ पे वार्म अप हो रही है। तब इसको वार्म अप कर रहे हैं। वार्म अप करके हम निकल लेंगे अभी। आई थिंक सो इसमें लो लाइट में बहुत गंदा आएगा, बहुत ज़्यादा गंदा आएगा बिकॉज मैं 4K में करूँगा तो मैं लो लाइट बहुत कम है यार। मैं ज़्यादा कुछ दिखा नहीं पाऊँगा मॉर्निंग पर। निकल तो रहा हूँ, मयूर भी आ चुका है, ऑलमोस्ट कहीं तो आ चुका है, तो वहीं पर उसको मिल लूँगा अभी। सभी गाड़ी स्टार्ट वार्म अप हो रही। वार्म अप थोड़ा होने के बाद फिर हम 2 मिनट में निकल लेंगे। मैं अभी हेलमेट में सब पहन लेता हूँ। तो ये फ़ोन जाएगा मेरे माउंट पर, दूसरा फ़ोन जाएगा मेरा इस पर मैप के लिए जाएगा। सो अभी मैं ज़्यादा बीच में निकाल के देख नहीं सकता, देखता हूँ उसमें जाएगा। इस पर किस पे तो शिफ्ट करके आपको दिखा दूंगा मैं आएंगे जब आएंगे तो। सो चला आता बाईक स्टार्टअप करून निघतो आहे आपण। आता वाजलेत बघा 4:59. तेच झाला, वेळ झाला आपल्याला खाली येऊन। आता आपण सगळं आवडतच होतं। गाडी झाली, स्टार्टअप झाली, कोल्ड स्टार्ट झाली, सगळं करून झालं, बॅग झालं, मोबाईल सेटअप करून झाला, कॉल सगळं करून झालं, सगळं झालं. आता निघतो आपण म्हणून 4ला निघणार पण 4चं निघणं झालं 5वर. ते होत राहतं. बसूया पहिले, खाली गाडी वॉर्मअप करून झाली पहिले. आता बसूया वरती आणि चला गणपती बाप्पा मोरया करूया. सर तर गणपती बाप्पा मोरया. दिसते अँगल कसा वाटतं आता बघा. आय डोंट थिंक सो त्याचा काय प्रॉब्लेम असेल तर आपण आता पुन्हा थांबून चेंज करून बघूया कसं वाटतं. ठीक आहे, आता तर आपण सगळं नीट आहे. म्हणजे तर वर खाली थोडं आहेच. बघू चला भेटूया आता. चलो ये इस ट्रिप बिगेन्स. किती दिवसाची वेटिंग आहे ट्रिप आता शेवटी आपली चालू झालेली आहे. पुन्हा खूप दिवसाची ॲक्च्युली ट्रिप वेटिंग होती आपली की लाईक खूप दिवसाहून जायचं होतं. काय तर सगळ्यांकडे गाड्या नव्हत्या, आता सगळ्यांकडे गाड्या आलेल्या आहेत, बऱ्यापैकी चांगल्या गाड्या आल्या आहेत. सो वी लेफ्ट फॉर द ट्रिप. सी कसं काय होतं पुढे बघूया. सो आपल्या ब्लॉगचे मोस्ट अवेटेड पर्सन इज हिअर. मिस्टर मयूर सर इज हिअर. दिसतंय तुम्हाला सेटअप बघा सरांचा, गोप्रो अँड ऑल म्हणजे राडा, एकदम राडा. म्हणजे बघताय तुम्ही. निघायचं आपल्याला आणि साहेब सकाळ आत्ता काय करत बसते कर एकदा. यानं काल सुचलं नाही हे करायला. आता सकाळी घड्याळ पण दिसत नाही यार. किती वाजले तर 5:18 झालेत. आम्ही हे टाईट करत बसलो आणि आता आम्हाला 5 वाजता भेटायचं होतं. 5:15 आम्ही बिलाला पिक करणार होतो घनसोलीला आणि आपण आत्ता 5:20 झाले अजून ऐरोली माहिती आहे. कारण साहेबांनी नट फिट करत बसले. अजून तर सुरुवात आहे फक्त ब्लॉगची यार. बघू श्रीवर्धनला किती वेळात पोचतो. म्हणजे एक कळस असतो लेटपणाचा, तर आम्ही दोघं 1 नंबर आहोत. म्हणजे आमचं ठरलं होतं की 5ला आपला मीटिंग पॉईंटला आपण भेटणार, 5ला ऐरोली, 5:15 घनसोली बोललो. परफेक्ट टायमिंग आहे, म्हणजे लेटच नाही होणार आपण. अरे आम्ही टायमापेक्षा पुढे आहे काय बाई, टाईम आमच्या मागे असतो, आम्ही टाईमच्या पुढे असतो असं आमचं ठरलं होतं. पण असं कधी होईल की आम्ही टायमाच्या आधी पोचू? होणे शक्यच नाही, कधीच शक्य नाही. टाईम आणि आमचं कधी जुळलंच नाही. हाच तर प्रॉब्लेम आहे आमच्या आयुष्यात. टाईम आणि आमचं कधी जुळलंच नाही. टाईम सह नेहमी पुढे जायचं, आम्ही त्याच्या मागून यायचो. पण ठीक आहे, आपण लवकरच त्याला आपण पॅचअप करू, काय नाही वेळ लागणार. ते पण सर अजून निघा, तर त्यांना पण आमची सवय माहिती आहे. बिला सरांना सगळ्यांना माहिती की आमची सवय किती घाण आहे, की आम्ही कधी बोललो किती वेळात पोहोचणार. तर आमचे मित्र शेवटी आता झाले, आम्हाला 10 वर्षाला ओळखतात ते, 10-12 वर्षांच्या मैत्रीण झाले, ओळखतात ते आम्हाला. त्यांना माहिती आहे की आम्ही पण किती काय लेवलचे आहोत. हेच की टाईमचं आपलं काही जुळलं नाही. आता बघू, सरांची वाट बघतो. पण आता काय भेटणार आहोत आपण आपलं काय यांचं नाव बिलाल सरांनाच. बाकीचं गावाला ग्लव्ज सुद्धा घातले नाही आहेत आता,
कारण ना सारखा ते कॅमेरा ऑन ऑफ करायला लागतो आता सध्या तरी म्हणून नाही. बाकी बघू आता एकदा भेटलो ना परत मी कॅमेरा बंद करणार, कारण डायरेक्ट आता कॅमेरा चालू होईल पेन नंतर. कारण तुम्हाला पेनपर्यंत सगळं माहितीच आहे तो रूट काय दाखवायचा, रूट जो दाखवायचा तुम्ही कधी पाहिला नाही आहे. बाकी रूट तर तुम्हाला माहितीच आहेत ना सगळे नॉर्मल रूट. रोड रस्ता काय दाखवायचा आहे, दाखवायचं काय की जे तुम्ही कधी पाहिलं नाही असं समजा तुम्हाला दाखवायचं. म्हणून मेन आपला मोटो आहे की मोटो ब्लॉगिंगचा. वा काय लाईन बनली रे, मोटो आहे आपला मोटो ब्लॉगिंगचा. वा 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 चांगलं आहे चांगलं. असं ना मी मोबाईलवरनं खूप कमी शूट करतो, म्हणजे असं मला ही गोष्ट ना गोप्रो शूट करायला खूप आवडते. बट काही गोष्टी अभाव आपल्याकडे गोप्रो नाही आहे. घेऊ लवकर गोप्रो घेऊ आपण आता. Insta360 घेऊ, काही ना काहीतरी घेऊ, गरज आहे आपल्याला. जशी आपली रिक्वायरमेंट तसं आपण घेऊ. आता पहिले पेट्रोलची रिक्वायरमेंट आहे आपल्या लालपरीला, तिला पहिले पेट्रोल घेऊ. आहे तसं आधी टाकी आहे, काय हरकत नाही. बट स्टील बाबा कशाला तिचं पोट भरून आता परत ती बोलायची मला नाही भरलं चालला घेऊन, सांगता येत नाही ना बाबा. शेल चालू आहे का, शेल चालू आहे का, पंप चालू आहे, शेलचा पंप चालू आहे. चला पेट्रोल भरून घेऊ. आलेलं आपण शेलला, झालं फ्युलअप, निघतोय आपण. थोडं मिसमॅच झालं आमचं कम्युनिकेशन. आय थिंक सो मयूर सर पुढे गेलेत, त्यांना कॅचअप करू आता पटकन. चलो मयूर सर थोडे पुढे निघून गेलेत, आता ते फोन पण उचलत नाहीत. तर रूट नॅव्हिगेशन लावलं आपल्याला, लेट्स सी भेटतील आपल्याला. आमचा मीटिंग पॉईंट पुढचा होता आपला, काय त्याला म्हणतात यार, कोपरखान्याचा, घनसोलीचा इथून. हां ठीक आहे. तर वा वेंडी वा सर नमस्कार, मस्त मस्त सर. काय बोलणार ना, रॉंग नाही घातली. हां तर आमचं थोडं कम्युनिकेशन मिसमॅच झालं, त्यामुळे आम्ही मागे पुढे राहिलो आहे. तर थोडं आमचं फिलअप थांबलं, तर सर गेले पुढे, निघून पुढे जाऊन थांबलेत लोकेशनला. आय थिंक सो बिलाल सर पण पोहोचलेत आपल्या तिकडे. चले सी तिकडे पोहोचूया, बघूया. तर यस आज आपण पहिले कवर करणार होतं कुठली जेट्टी. पहिला आपल्याला आता 3 तास दाखवतोय, बट आपला हा पहिला पॉईंट आहे जेट्टीचा पॉईंट. पहिला आपल्याला तिकडून जेट्टी घ्यायची, मग तिकडून जेट्टी क्रॉस करून आपण मग समोर जाणार दिघी पोर्टला, आणि तिथून मग आपली मेन राईड चालू होणार, फुल कोस्टर राईड. तिथे दाखवण्यात मजाच मजा. आता बघू चला हा व्हिडिओ केवढा मोठा होतो, केवढा मोठा होत नाही आहे तेवढाच आपण. जास्त मोठा पण येणार नाही, युजरला त्रास देणार, आपल्या व्ह्युअर्सला त्रास होऊन देणार नाही मी. त्या हिशोबाने व्हिडिओ बनवणार, बघायला पण मजा आली पाहिजे. काय बोलता, याची सिरीज बनवू ना आपण पूर्ण, पार्ट 1 पार्ट 2 पार्ट 3 जेवढे पण तेवढे पार्ट बनवू. जास्त मोठं बनवणार, बट येस काहीच पार्ट मोजके बनवणार मी, की जसं तुम्हाला बघायला पण तर चांगलं वाटलं पाहिजे राईट. त्यावेळेने असं काहीतरी बनवूया. ठीक आहे चला मी तुम्हाला भेटून बोलतो. आता काय रोडचं तुम्हाला माहितीच आहे यार, सगळे रोड तर सेम आहे, काय रोड में फर्क नहीं. ठीक है, हम जिस बंदे की बात कर रहे थे ना, जो हमारा और एक है टीममेट क्या बोलेंगे यार, अपना दोस्त अपना पार्टनर मिस्टर बिलाल या मिस्टर बिलाल. यस मिस्टर बिलाल इज हियर. उनका भी जस्ट कॉल है, इसलिए वीडियो बंद किया. हाँ उनका वी हैड जस्ट अ कॉल. ही इज समवेयर हियर ओनली. कोकिला बहन ही स्टैंडिंग. लेट्स सी मेन रोड पे खड़े क्या ऑफ. हाँ मेन रोड पे रहेंगे. चलो उनको मेन रोड पे बोला है मैंने. ये किधर है, ये क्या नहीं तो कोकिला बहन आ गया. हाँ दिख गए, ये रहे अपने और एक पार्टनर मिस्टर बिलाल इज हियर. सर हाई कर दो ब्लॉग के लिए. मतलब देखो अपनी, अरे बाप रे, मतलब देख रहे हो सैडल बैग के लिए थैंक बना के रख दिए. मतलब नेक्स्ट लेवल का सैडल बैग बना के रखा है सर ने, नेक्स्ट लेवल का. क्या बोले, एक मिनट को उतर के बात करता हूँ. फाइनली हम मिल गए. हमारे 5 के टाइम को अभी हो गए 5:40. हम 5:15 को मिलने रहे थे, 5:40 हो गए, हम मिल तो गए. देखो अपनी तीनों बाइक लाइनअप है. ये TVS है अपनी, ये रहेगी अपनी होंडा. तीनों बाइक अपने राइड पे निकलने का रेडी है. और जस्ट कॉल भी कनेक्ट करके निकल लेंगे. एंड आपको अभी मैं डायरेक्ट ना पेन के बाद का एरिया दिखाऊंगा, जहाँ पे दिखाने जैसा. बाकी तो पूरा हाईवे है, सबको पता है. और जो चीज़ दिखाने वाली वही दिखाऊंगा. तो बीच में कुछ है नहीं, हमारा ये कॉल पर चल रहेगा तो वही बातें चलती रहेगी. अभी बीच बीच में आपको दे दूँगा कुछ, तो जैसे बोलते ना आपको भी सुनाई देंगे हमारी बातें बीच में. अभी आपको डायरेक्ट ना जेटी के पहले ही दिखा दूँगा, जेटी को जा रहा है. सो वी स्टॉप, अपना फर्स्ट स्टॉप ले लिया हमने. पहला स्टॉप क्या, पहला स्टॉप नहीं बोल सकते क्या बिलाल, 6वां स्टॉप पे. ऐसा गाड़ी का बहुत देर के पहला स्टॉप है, बट बीच बीच में कुछ था इश्यू, अपना माइक का इशू हुआ, कैमरा का था, सब निकालने में टाइम गया. तो हमारा वैसा वो दूसरे स्टॉप पे खाने के लिए भी पहला स्टॉप लिया हमने यहाँ पे दुसरी गाड़ी वाले. मतलब ऑलमोस्ट हमने पेन क्रॉस कर दिया. पेन क्रॉस करून झालं आहे आमचं. आता मी नाश्ता करतो. पेन क्रॉस करून आता बघू, नाश्ता करून डायरेक्ट नागोटणे डायरेक्ट पुढे जेटीला जाऊन थांबणार. आता म्हणजे ऑलमोस्ट काय ते 80 किलोमीटर राहिले जेटीचा स्पॉट आपला. पण नागोटणे करून डायरेक्ट तिकडे जाणार, जेटी सगळं करून डायरेक्ट जेटीमध्ये बसून तुम्हाला ब्लॉग दाखवतो पुढे काय होतं. ते काही सगळं आता सामान काढतात, जॅकेट खोलतात. सर आता लगेच त्यांचा लुक चेंज केला. सर मगाशी कशी होती, आता कशी झाली म्हणजे नवीन ब्लॉगर आलेले आहेत.
गोप्रो चालू ठेवून दिला आहे. आणि कळतं मेमरी कार्डचं टेन्शनच नाही, अनलिमिटेड GB आहे. का अनलिमिटेड इसके आपल्याकडे कसं 16 GB असतं, किती 32 असतं, 128 असतं. सरांकडे अनलिमिटेड आहे. सर व्हिडिओ बंदच नाही करते मगापासून. तर नाश्ता करून तुम्हाला भेटतोय. हमने मंगाया है ये मिसल पाव आणि वडा पाव. म्हणजे सकाळ सकाळी मस्त मिसळ पाव, तर्रीवाली मिसळ पाव आणि वडापाव. तर मी आता जोशी वडेवाल्यांकडे, जोशी वडेवाल्यांचा वडे फेमस आहे. मिसळ पाव चांगलीच आहे. नाश्ता करतो. यस, डन विथ ब्रेकफास्ट एंड ऑल. अभी निकल रहे अपने आगे की ट्रिप के लिए. अभी अपने को जेटी पॉइंट पे जाना है. यहाँ से कुछ पास में जेटी पॉइंट जल्दी पहुँच जाएंगे. तो वहाँ से अपने को अपनी बाइक जेटी में डालनी है, फिर अपने को वो क्रॉस करना है, अलग सामने वाले पोर्ट पे जाना है. उसके बाद पूरा व्यू चालू हो जाएगा. सब रेडी हो रहे हैं, सब रेडी होने लगे. मैं भी रेडी हो रहा हूँ. निकल वी स्टॉप समवेअर बिटवीन घाट. रोहाचा काहीतरी घाट वाटतं. रोहा उतरतो आपण त्या घाटावर थांबलं आहे बघा, ढगाने पूर्ण. आपण आता उतरत आलो असं मस्तपैकी. आणि जस्ट आपण काही व्ह्यू पाहिला, तर व्ह्यूसाठी थांबलो आहे. मस्त व्ह्यू होतो. आणि गाड्या आहेत ना, काय वाटतात बघा ना, सोबत आहेत ना, एक नंबर वाटतात ना, ब्युटीफुल. आणि त्या साईडने पूर्ण दरी आहे. काय व्ह्यू आहे. अजून तर फक्त आम्ही उतरतोच, अजून रोहा पण नाही उतरले. रोहा उतरून हा व्ह्यू भेटणार आहे आम्हाला पुढे. रोहा म्हणून आम्हाला जेटीला जायचं, तिथला व्ह्यू तर अलग आहे. जेटीच्या पुढे अजून वेगळा व्ह्यू आहे. हाच व्ह्यू एवढा भारी वाटतो. आणि इथे जास्त गरम वाटत नाही. गरमीत येणं नाही बोलतं प्रेफरेबल, पण आता मी मेचा हा सेकंड वीक आहे. हां, सेकंड वीकमध्ये आलो आहे. मेच्या सेकंड वीकच पकडू शकतो आपण. तर आलो तरी एवढी गरमी फील होत आहे. 27-29 आहे, पण एवढी गरमी ते फील होत नाही जेवढं वरती असल्यामुळे. आता माहीत नाही पुढे श्रीवर्धनला किती गरम आहे आपल्याला, तिकडे जाऊनच कळेल. लेट्स सी. अजून तर आम्ही आता इथपर्यंत पोहोचून खूप लांब आहे. लेट्स सी किती असं मला वाटतं आम्ही दुपारपर्यंत पोहोचू. ऑलमोस्ट 1-2 होते, कारण एवढं ब्रेक घेत जातो आम्ही हळूहळू. आणि मध्ये आता खायला येईल का 1 वाजतील आम्हाला पोचायला. अजून त्या जेटी पॉईंटला पोहोचलो ना आपण. पण आता हा जो रोड भेटला ना आम्हाला, एक नंबर रोड आहे यार. काय माहिती आहे, रोहामध्ये शॉर्टकट म्हणजे रोहाचा रोड आहे हा, शॉर्टकट जातो बोलतात. शॉर्टकट नाही बोलू शकत, हाच मॅपमध्ये रोड आहे. बट काय भारी रोड आहे. सगळ्या साईडनी ना डोंगर आहेत, दोन्ही साईडनी. आम्ही यांना क्रॉस करत चाललो आहे. आता आपले दोघं जण पुढे गेलेत, त्यांना शोधतो लय पुढे गेले. तरी बापरे, शोधायला लागेल त्यांना. मला मॅप बघत जावं लागणार आहे. तुम्हाला दाखवतो. एवढं व्ह्यू बघा ना, दोन्ही साईडला झाडं, शांत वाटतं एकदम. काय बोलताय, चेन लावली का मी? हो, नाही असं काय वाटतं. नाही लावली ते यार. डन, चला. हे दोघं एवढ्या पुढे गेले. हा किती लांब आहे अजून. किती पुढे गेले लोक, भेटत का नाही मला, बापरे. हो, शार्प टर्न्स, खूप शार्प टर्न्स आहेत. सिंगल रोड आहे ना, त्यामुळे खूप जपून जायला लागतं आपल्याला. ॲक्च्युली खूप छोटा रोड आहे, म्हणजे एक गाडी पासून रोड आहे, पण यार मस्त आहे. म्हणजे आजूबाजूला गावं आहेत, घरं आहेत प्रत्येकाची. आणि व्ह्यू काय भारी व्ह्यू आहे यार. मला दिसले का, दोघं दिसले आय थिंक सो. दिसले नाही, हा मयूर आंबीला दिसले राईट. आत्ताशी का मला किती वेळानंतर एक स्पीड ब्रेकर आला, किती वेळानंतर भाई.
पुन्हा एकदा रस्ता चुकलो आपण, मग थांबलो तर निघालो. चला माहिती नाही इथे लोकांनी सांगितलं असतं. गुगल मॅपने पुन्हा एकदा ॲड बनवलं, 2 वेळा बनवलं बघायला गेलं. आता जेट्टीत चाललं आपण. लेट्स सी काय सीन आहे, कसा सीन आहे माहीत नाही आपल्याला. चला हो फुल ॲडव्हेंचर आहे भाई, फुल ॲडव्हेंचर. दाखवते कुठे जेटी पॉईंट. चला लेट्स सी. असं कोस्टर रोड आपल्याला दिसणार पूर्णपणे शेवटपर्यंत. पण आगरदांडाचा जेटी पॉईंट कुठे अजून आला का नाही तो शोधतोय. बंगले इथे मस्त येतात आगरदांडाला. हा एका जेटी पॉईंट कदाचित हाच वाटतोय. इथे तर बंगलेच सगळे राईट. हा जेटी पॉईंट आहे, कदाचित हाच असावा. माहिती नाही यार जेटी आहे की नाही. आपण पण नवीन आहे रोडला, नसला तर मग उलटं जायला लागेल बाय. नाही रोड तर हा दिसतोय, अजून पुढे जायचं. फुल ऑफ रोड आलं आपलं, फुल ऑफ रोड आहे. व्ह्यू का भारी ना, राईटला पूर्ण समुद्र, तिकडे दिघी आय थिंक सगळं. त्या रोडने जायचं का नाही, दिघी नाही हाच पार्ट आहे कुठला तरी आय थिंक सो. एक नंबर लेफ्टला झाडं, राईटला आहे. आता पुढे आपण पोर्ट शोधतोय, माहीत नाही आता पोर्ट आहे पण का नाही. एवढं पुढे चालत आहे, स्मशानभूमी आली भाई. पोर्ट आला आज, कुठे राहिला पोर्ट भाई. हा दिसतंय काय ते दिसतंय. अच्छा इथे दिसतंय म्हणजे आहे ती आहेत वाटतं, जेट्टी लागलेल्या आहेत. तर त्याची आता असं जायचं असतं आपल्याला माहीत ना. लागल्यात गाड्या. तर डायरेक्ट इथं तिकीट सिस्टम आहे, तिकडे 2 तिकीट घ्यायचं बघा. म्हणून चालू जेट्टीमध्ये आता फर्स्ट टाईम. डायरेक्ट आपल्याला भाई वरती भेटलं एंट्री. चला डायरेक्ट वरतीच एंट्री. बस इधर जा, आगे अंदर डाल मेरे जैसा. यस अभी हम आ गए जेट्टी पे. हमें पता भी नहीं था ऐसा होगा कि जो हमें लगा था कुछ पोर्ट में टिकट लेना पड़ेगा. एंट्री कुछ डायरेक्ट एंट्री दिली. मग आता तिथे गेलं पैसे घेतील. एक असं आहे एंट्री असते जेट्टीला. ही जेट्टी आमची. अजून तर खूप गाड्या लागायच्या बाकीच्या वरती बसायला. आम्ही गाड्याच्या मागे लावल्या. सो आता आम्ही एंट्री केली आहे आगरदांडा पोर्टवरून जेट्टीला. आता आम्ही उतरणार आहे दिघी पोर्टला. दिघी आता ह्या साईडला राईटला का लेफ्टला माहिती आहे कुठे आहे दिघी. दिघीला जाऊ आम्ही आता. काय 15 मिनिट लागते दिघीला जायला. दिघीला उतरलो की मेन कोस्टर रोड चालू. पुढे पुढचा प्रवास कसा असतो, की ॲडव्हेंचर असतो. काय होतं पुढच्या प्रवासामध्ये लवकरच कळेल, कारण आम्हाला इथे येईपर्यंतच 11 वाजले. पुढचा प्रवास आम्ही 11पर्यंत विचार केला श्रीवर्धनला पोहोचू, पण नाही इथं आम्हाला 11 वाजले. पुढचं बघू पुढे काय होतं. ठीक आहे, भेटूया तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.